आता काय करू? हा, दादाला फोन लावते. हॅलो. हॅलो. कोण बोलतंय? दादा, मी गुड्डी बोलते. मग मला कशाला फोन केलाय? मी नाही ओळखत कोणत्या गुड्डीला. दादा, असं नको ना बोलू. अरे कसं बोलू? तुम्हाला फोन करण्याचं कारण काय? 3 वर्षांनी तुम्हाला फोन करते ना. काय संबंध काय आपला? हा? दादा, मला आठवण येते रे तुमची सगळ्यांची. आठवण येते ना, मग तू गेली ना आम्हाला सोडून. मग काय राहिलंय आमचं आणि तुझं? दादा, असं नको ना बोलू. तुम्हीच रे मला सगळं काही. तू नुसतं बोलल्यावर असं सहन होत नाही तुला आणि तू आम्हाला डायरेक्ट असं सोडून गेली, परस्पर लग्न केलं आणि आता का म्हणून फोन केलाय? तुला मागं माहिती काय काय होतं? दादा, माझी मोठी चूक झाली रे. चूक चूक कशाची? तू या मनमर्जीने लग्न केलं आणि चूक कशाची? चूक आमच्याकडून झाली की तुला एवढं शाळा शिकवली, कॉलेज केलं, तुझ्यासाठी एवढं बघितलं, तू अशी फरार झाली न सांगता. तुला मागं माहिती काय झालं? हा? आम्हाला भावकी कोणी नीट बघा नाही. मागच्यांचे लग्न व्हाय नाहीत. मला आलेले स्थळ मोडून लग्न मोडून जातात. दादा, झाली चूक आता कळलंय मला. तुझ्या चुकीला घाल चुलीत आम्हाला सांगती. दादा, असं नको ना बोलू रे. बरं जाऊ द्या. फोन कशाला केलाय तू? दादा, मी यांच्याशी लग्न करून खरंच लय मोठी चूक केली. झालं काय पण आता नीट राहायचं ना तुम्हीच. ते नाही राहते, ते रोज दारू पितात आणि मला मारतात. तू बी दारू घेईन, तू बी हाण त्याला. दादा, असं नको ना रे बोलू. कसं बोलू मग? हा? सरळ सरळ जर तू परस्पर केलेलं लग्न आहे, आम्ही त्यांना बोलायचा अधिकारच नाही. आमच्या मनमर्जीने नाही झालेलं. दादा, तरी पण ये ना तू एकदा. आणि येऊन काय करू? त्यांना बोल ना काहीतरी. मला किंवा नाही म्हणला राहायचं तुला इथं. आमचा संबंधच नाही, मग काय करायचं? मला नाही राहायचं इथं. ते मला कुठं बाहेर पण जाऊन देत नाही. मी गपचूप आले इथं फोन करायला. तू आली ना फोन करायला, तसंच गपचीप निघून जा. तुला कुठंच जायची नाही ना तिथंच कटत. एखाद्या जागेवर जाऊन नोकरी कर. म्हणा नाही राहायचं. त्याला येऊ दे अक्कल त्याची त्याला. पण मी कुठं राहू मग? कुठे बी राहायचं. बाकीच्या पोरी राहत नाहीत काय? दादा, लग्न येणार आहे तू. लग्न करताना तर परस्पर करता आलं ना, मग एवढं काय जमाना होय तुला? दादा, चुकलं माझं. चुकलं चुकलं करू नको. स्वतःच्या पाया उभा करायचं चाललं होतं आमचं. दादा, ये ना पण तू. एक काम कर, मी तुला ओळखीत नाही. मला काय परत फोन करून असलं रडायचं आणि पळायचं असलं तर. नाही दादा, नाही रडत मी. तू ये ना पण. येऊन काय करू म्हणा? ते लय मारतात मला. मी काय करू? मी काट्या कोराडे घेऊन येऊ का तिकडे त्याला हाणू का? ती पाहिजे तुला? नाही पण मग ती पण समजून घेते नाही. अरे ते रोज मारित हाणीत. माझं मग एवढं ते सोनं तुझं होतं. म्हणणं असेल तर त्याचं तंगड तोडू का? तुझं तर नाही तोडता आलं, पण त्याचं तोडू का? हा? दादा, चिडायला लावू नको, बोलायला लावू नको. मागं माहिती नाही. तुमचं तुम्ही निस्तारा. नाही तर सरळ सरळ त्याला एका भाषेत घ्यायचं. तू अशी कमजोर पोरगी नाहीये. जर निर्णय घेऊन लग्न केलेलं आहे तू, तर डायरेक्ट त्याला सांगायचं, हो तुला नीट सांभाळता आली तर सांभाळ. नाही तर हो, माझ्या पद्धतीने मी नोकरी करायला तयार आहे. माझा आणि तुझा संबंध संपला. तर त्याला अक्कल येईन मग. पण ते मला घराबाहेर जाऊन नाही देती. त्याला दगड घालायचं. काय लय पिऊन आला म्हणजे राजाच्या हातात आला काय तो? जबाब झाला तुझा. बापाला नाही विचारलं आणि त्याला काय भीती तू? आता काय करू? आता काय करू म्हणजे? रडायचं बंद कर आणि तिकडे नाटक करू नको. सरळ सरळ समजून सांग. कोण मध्ये पडलं त्याला बी गोळ्या घालत. नाटक नाही करायचं तसले. ठीक आहे. एवढी कमजोर पोरगी नाही तू. आणि मी जर आलो तिथं कोणाला ठेवायचं नाही नीट. ठीक आहे, जाऊ दे, घेते मी सांभाळून. हा घे. परत फोन करायचा असला तर गोळीत करायचा. असलं रडकन पडका असं ऐकून घेणार नाही मी. हा. ठेव फोन. हॅलो. हा. बरं आहेस का तुम्ही सगळे? हा आम्ही सगळे मजेत आहेत. मागं नाही विचारायचं. मागं आम्ही आहेत खंबीर आहेत तेवढे. बरं. हम्म. तुझंच नीट बघ. हा. केलंय मनाने तुझंच बघायचं. हा. हा ठेव.